केलं नाही, कारण की अनेक तुमच्यातले तुम्ही ते बसलेले प्रत्येक जण त्या अडचणी समस्या भोगत आहे, परंतु तुम्हाला आम्हाला यांनी गृहीत पकडण्याचं काम केलं. आता बोलताना अविनाश भाऊनी सांगितलं या समस्याच आहे म्हणे. आता हे नेते येईल म्हणे महिनाभर निवडणुका जवळ आल्यावर त्याला तर समस्या सांगूच म्हणे. म्हणजे त्यांनी आपल्याला गृहीत पकडलं. महिनाभर निवडणुकाला तुमचा स्वार्थ म्हणून गावात त्याचं बैठका घ्यायचं, आम्हाला धुंदरनी लावायचं, कामी लावायचं, मताचं आमचं मतपत्रात घ्यायचे आमचे, तुम्ही निवडून चालत जायचं, तुम्ही मोठं व्हायचं, तुमच्या आजूबाजूचे चेले चपाटे मोठे व्हायचे, आम्ही जिच्छा तिथं, आमची पांडण तिथं. जनावरही आमच्या छातीवर नाचून राहिले, तुम्ही आमच्या छातीवर नाचून राहिले. हे किती दिवस सहन करायचं आणि का म्हणून सहन करायचं? काय कारण आहे? आपण लाचार आहोत? आपलं घर आपलं कुटुंब त्याच्या भरोशावर चालणार आहे? किती दिवस सहन करायचं? आणि हे सगळं आम्ही आमच्या गेल्या अनेक वर्षांपासून डोळ्यात देखत बघत आहोत आम्ही. परंतु आता कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही स्वस्थ बसणार नाही. आता काही निवडणुका आल्या म्हणून काही आपण काही म्हणजे काल जागा झालो, झोपेतून उठलो ना आता चला कोल्हापुरात चला असं झालं नाही. गेल्या 5-7 वर्षांपासून सातत्यानं घरावर तुळशीपत्र ठेवून, पोराबाळाकडे दुर्लक्ष करून, स्वतःच्या उत्पन्नाकडे कमाईकडे दुर्लक्ष करून, तब्येतीकडे दुर्लक्ष करून आम्ही भिंगरी लावल्यासारखं आम्ही गावागावात जातो. लोटांगण का घेतो, गाडून का घेतो, मोर्चे का काढतो, कुणाच्या सरकारशी काय भिडतो, पाहिजे ते फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी.